आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. चंद्रपूर महानगरपालिका सध्या सत्तेचा आखाडा झाला आहे आणि या आखाड्यात आता शाब्दिक चकमकी व्यतिरिक्त शारीरिक कसरतीही बघाव्यास मिळत आहे. चंद्रपूर महानगरपालिकेतील नागरिकांनी मोठ्या आशेने प्रचंड कालावधीनंतर नगरसेवकांची निवड केली, परंतु ही निवड सार्थ होताना दिसत नाहीये आणि याचे परिणाम जनतेच्या मूलभूत सुविधांवर होत असताना दिसून येत आहे. त्यामुळे ह्या नगरसेवकांना जनतेची सेवा करायची आहे की पक्षाची, असा यक्ष प्रश्न पडला आहे. काका काकूंना त्यांच्याच मुलाकडून वारंवार अत्याचार सहन करावा लागत होता आणि ही बाब पुतण्याला डोळे देखत बघावी लागत होती. अखेरीस पुतण्याने हा प्रकार सहन न झाल्याने असे पाऊल उचलले की त्यात त्याने आपल्या चुलत भावाचा बांबूच्या काठीने डोक्यावर वार करून खून केला. खून केल्यानंतर त्याने प्रत्यक्ष पोलीस पाटलाला फोन करून हा सर्व प्रकार कथन केला. ही घटना राजुरा तालुक्यातील विहिरगाव येथे उघडकीस आली. एखाद्या वाहनाने वाहतूक सुरक्षेचे नियम तोडले तर त्याला ई-चालान देण्यात येते आणि ही ई-चालान त्याने 45 दिवसात नाही भरले तर ती गाडी ब्लॅकलिस्ट होणार आहे. त्यामुळे होणार काय तर त्या वाहनाची RC ट्रान्सफर होणार नाही, त्याला NOC मिळणार नाही आणि त्याचा परवाना नूतनीकरण होणार नाही. ह्या सर्व अत्यंत महत्त्वाच्या सेवा तात्काळ ब्लॉक करण्यात येणार आहे. शासकीय नियमानुसार प्रत्येक शैक्षणिक संस्थांकडे अग्निशमन विभागाचे शाळा व्यवसाय अग्निसुरक्षा पूर्तता प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे, परंतु जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये या नियमाची पूर्तता झालेली आढळून आली आहे. अनेक ठिकाणी या नियमाला बगल देऊन ह्या शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात टाकत आहे. दरवर्षी फायर ऑडिट करावे लागते, परंतु अनेक संस्थांनी फायर ऑडिट केले नसल्याचेही निष्पन्न झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात अतिदुर्गम भागात असलेल्या सिरोंचा तालुक्यात लोकवर्गणीतून उभारलेला नदीवरचा रपटा मुसळधार पावसात वाहून गेला. बोरमपल्ली येथे शासनाने दुर्लक्ष केल्यानंतर येथील नागरिकांनी लोकवर्गणीतून ह्या पुलाचे निर्माण केले होते, परंतु आता झालेल्या मुसळधार पावसात हा पूल वाहून गेलाय. यामुळे या परिसरातील 18 गावांचा संपर्क जिल्हा मुख्यालयाशी तुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. या जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः मुख्यमंत्री असूनही या जिल्ह्याचे शुल्काकाष्ठ संपण्याची चिन्ह अजूनही दृष्टिक्षेपात नाही. राज्यभरात अन्न व औषध प्रशासनातर्फे सुगंधित तंबाखूच्या साठेमारीवर कारवाईची धडक मोहीम सुरू असतानाही अनेक ठिकाणी सुगंधित तंबाखू आढळून येत आहे. मूळ शहरात हा साठा असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यांना मिळाल्यानंतर पोलिसांनी मूळ तालुक्यातील बोरचांदली येथील कैलास बाजीराव मेश्राम यांच्या घरावर छापा टाकला आणि त्याच्याकडून 10,600 रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त केलाय. चंद्रपूर महावितरण कंत्राटदारांनी संपाचा बडगा नेमका पावसाळ्याच्या दिवसात उघडल्याने वीज धारकांची कोंडी होणार हे निश्चित झाले आहे. 2 वर्षापासून या कंत्राटदारांचे वेतन थकीत असल्याने त्यांनी काम बंद करून संप पुकारला आहे. या संपामुळे वीज ग्राहकांना त्रास झाल्यास त्याची सर्वस्वी जिम्मेदारी महावितरणची असेल, असे या कंत्राटदारांनी सांगितले. गोंदिया येथून वाहणाऱ्या वैनगंगा नदीमध्ये धापेवाडा मॅरेज मधून अचानक पाणी सोडल्याने एका पुलावरून जाणारा ट्रॅक्टर या नदीच्या प्रवाहात वाहत गेलेला आहे. या ट्रॅक्टरमध्ये चालकाव्यतिरिक्त 2 मजूर असून त्यांच्या बचावाकरिता यंत्रणा कार्यरत झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून कुठलीही पूर्वसूचना न देता पाणी सोडल्याने मनुष्यहानी होण्याचा धोका संभवला आहे. गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्त्यांचे कामे सुरू आहे, परंतु कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे अनेक ठिकाणची कामे रखडलेली आहे. तर अनेक रस्त्यांचे बांधकाम अपूर्ण असून यामध्ये कुठलेही बोर्ड किंवा दिशानिर्देश न केल्याने अनेक वाहने गड्ड्यात जाऊन राहिली आहे. असाच एक अपघात गडचिरोली चामोर्शी मार्गावर झाला असून तळोदी पुलाजवळ एक ट्रक चक्क रस्त्याच्या कडेला उलटला. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावरील गड्डे सुद्धा दिसून येत नाही. त्यामुळे असे अपघात वारंवार होण्याची संभावना निर्माण झाली आहे. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.